नमस्कार. मी डॉक्टर अमोल श्रीराम शेंबटवाड, दमा ॲलर्जी व श्वसन विकार तज्ज्ञ, श्री साई चेस्ट आणि ॲलर्जी हॉस्पिटल, तरोडा, नांदेड. मित्रांनो, बऱ्याच पेशंट्सचा असा प्रश्न असतो की आम्ही जे पंपाच्या गोळ्या ओढतो त्याचा काही साईड इफेक्ट आहे का, आणि ते आम्ही किती दिवस ओढणार, त्याच्यामुळे किडनीला त्रास होतो का, लिव्हरला त्रास होतो का. तर ह्याबद्दल मी आज काही माहिती तुम्हाला देणार आहे. पंपाची गोळी आणि खायची गोळी हे मुख्यतः लोकांचे दोन प्रश्न असतात की आम्हाला खायच्या गोळ्या द्या पण पंपाच्या गोळ्या नको, पंप लागला तर आम्हाला त्याची सवय लागेल आणि लोक काय म्हणतील, असं बराच सोशल स्टिग्मा पण असतो लोकांमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आज मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवणारच आहे की पंपाची गोळी केवढी असते आणि खायची गोळी केवढी असते, त्यामध्ये काय डिफरन्स आहे आणि दोघांचा पण आपल्या शरीरावर काय परिणाम होतो. मित्रांनो, ही जी आहे ही तुमची पंपाची गोळी आहे, जी म्हणजे कॅप्सूल आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत असेल. अतिशय खूप कमी प्रमाणात ते पावडर आहे. हे आपण तुम्हाला पंपामध्ये टाकून फक्त हे मधलं पावडर तुम्ही तुमच्या फुफ्फुसांमध्ये ओढता. म्हणजे हा जो वरचा भाग आहे हा पण तुम्हाला गिळायचा नसतो. याचा पण तुमच्या शरीराला, हा जरी बायोडिग्रेडेबल असेल तरी पण तुमच्या शरीराला पचवण्यासाठी एनर्जी तुमची वेस्ट होतेच शरीराची. पंपामध्ये तुम्हाला हे पण करायचं नाही. फक्त हे मधलं जे पावडर आहे अतिशय कमी प्रमाणात तुम्हाला दिसत असेल, हेच तुम्हाला ओढायचं आहे. बाकीचा हा जो भाग आहे तो बाहेर नंतर तुम्ही फेकून देऊ शकता. आणि या उलट जी खायची गोळी असते, आता ही नॉर्मल मी पॅरासिटामॉल, डोलोची गोळी आहे, ही गोळी आणि ही गोळी दोन्हीमध्ये डिफरन्स बघा. ह्या गोळीच्या प्रमाणामध्ये त्याची साईज बघा. आणि लोक जे म्हणतात आम्हाला पंप नको, गोळ्याच द्या खायच्या, ही गोळी आपण गिळतो म्हणजे ती तुमच्या अन्ननलिकेमधून तुमच्या पोटात जाणार, पोटातून तुमच्या लिव्हरमध्ये डिसइंटिग्रेट होणार, किडनीद्वारे फिल्टर होणार आणि त्याचा काही अंश आपल्या शरीरामध्ये रक्ताद्वारे पूर्ण शरीरामध्ये ते पसरणार. त्यामध्ये प्रत्येक ऑर्गनमध्ये जिकडे तिकडे ब्लड जातं तिकडे तिकडे ती गोळी जाणार. त्यामुळे प्रत्येक ऑर्गनला त्याचा विनाकारण इफेक्ट सहन करावा लागू शकतो. पण पंपाची जी गोळी आहे ही तुम्हाला टार्गेटेड थेरपीच्या रूपात आपण फक्त तुमच्या श्वासाबरोबर ती तुमच्या लंग्समध्ये जाणार, जिकडे तुम्हाला त्रास आहे, तुमच्या फुफ्फुसांच्या नळ्या मोठ्या करणार आणि अतिशय कमी याच्यामध्ये तुम्हाला त्याचा इफेक्ट देणार. तर मित्रांनो, जर तुम्हाला दम्याचा आजार असेल तर पंपाची गोळी कधीही चांगली आणि त्याचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही. ह्या गोळीपेक्षा ही गोळी दम्याच्या पेशंट्समध्ये कधीही चांगली. थँक्यू.